नमस्कार भाविकांनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायामध्ये औदुंबर वृक्षाला साक्षात दत्तगुरूंचे रूप मानले जाते. औदुंबर मूळ विष्णू, मध्य तो महेश्वर, अग्रभागी ब्रह्मा अशी या वृक्षाची महती सांगितली जाते. पण या वृक्षाला एवढे महत्त्व का प्राप्त झाले? औदुंबर पंचमी नेमकी का साजरी केली जाते? आणि गुरुचरित्रातील ती कोणती कथा आहे जिथे एका वाळलेल्या काठीला सुद्धा पालवी फुटली? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण औदुंबर पंचमीचे महात्म्य आणि त्यामागील सत्यकथा सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आयुष्यात संकटात असाल किंवा आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल तर ही कथा तुमच्यासाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा हा आध्यात्मिक प्रवास. औदुंबर वृक्षाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. कथेला सुरुवात करण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की औदुंबर हा वृक्ष इतका पवित्र का आहे. शास्त्राप्रमाणे औदुंबर हा कधीही न सुकणारा आणि सदैव फळाफुलांनी बहरलेला असावा असा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची नखे जेव्हा हिरण्यकश्यपूच्या रक्ताने विषारी झाली होती तेव्हा त्यांचा दाह शमवण्यासाठी त्यांनी आपली नखे औदुंबराच्या शीतल फळामध्ये खुपसवली होती. तेव्हापासून हा वृक्ष भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय झाला. दत्त संप्रदायाचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी सुद्धा गाणगापूर आणि औदुंबर क्षेत्री याच वृक्षाच्या छायेखाली राहून तपश्चर्या केली होती. म्हणूनच या वृक्षाखाली बसून केलेले जप तप हजारो पटीने फळ देते अशी श्रद्धा आहे. मुख्य कथा. वाळलेल्या काठीला पालवी फुटली. आता वळूया गुरुचरित्रातील त्या महान कथेकडे. ही घटना श्री क्षेत्र गाणगापूर येथील आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भक्त येत असत. एके दिवशी एक अत्यंत दुर्दैवी ब्राह्मण महाराजांच्या चरणी आला. त्याचे नाव होते भास्कर. हा ब्राह्मण अनेक वर्षांपासून पोटाच्या भीषण व्याधीने त्रस्त होता. त्याने अनेक वैद्यांकडे उपचार केले पण त्याची वेदना कमी होत नव्हती. काहीही खाल्ले तरी त्याला असह्य यातना व्हायच्या. तो महाराजांना म्हणाला, हे गुरुदेवा, आता हे शरीर सहन होत नाही. एकतर मला बरे करा किंवा मला मृत्यू द्या. ब्रह्मदेवा समान असलेल्या महाराजांनी त्या ब्राह्मणाची श्रद्धा तपासण्याचे ठरवले. महाराजांनी तिथे असलेली एक वाळलेली औदुंबराची काठी उचलली आणि ती त्या ब्राह्मणाला दिली. महाराज म्हणाले, हे बघ, ही वाळलेली काठी तू भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर नेऊन रोव आणि दररोज याला पाणी घाल. जोपर्यंत या वाळलेल्या लाकडाला हिरवी पालवी फुटत नाही तोपर्यंत तू तिथेच सेवा कर. ज्या क्षणी याला अंकुर फुटतील त्या क्षणी तुझे सर्व रोग नष्ट होतील. आता तुम्हीच विचार करा, वाळलेल्या लाकडाला कधी पालवी फुटते का? जमलेले सर्व लोक त्या ब्राह्मणाला वेड्यात काढू लागले. अरे, विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या विरुद्ध हे कसे शक्य आहे असे लोक म्हणू लागले. पण भास्कर ब्राह्मणाचा आपल्या गुरुमाऊलीवर अढळ विश्वास होता. तो दररोज नदीवरून पाणी आणून त्या वाळलेल्या काठीला घालत असे. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो आपली सेवा करत राहिला. 7 दिवस उलटले. लोक त्याची चेष्टा करत होते. पण 8व्या दिवशी सकाळी जेव्हा तो ब्राह्मण पाणी घालण्यासाठी तिथे पोहोचला तेव्हा त्याचे डोळे पाणावले. त्या कोरड्या निर्जीव काठीला छोट्याशा सुंदर आणि हिरव्यागार पालवीचे अंकुर फुटले होते. तो चमत्कार पाहून संपूर्ण गाव चकित झाले. त्याच क्षणी त्या ब्राह्मणाचे पोट दुखणे थांबले आणि तो पूर्णपणे ठणठणीत बरा झाला. हाच तो औदुंबर चमत्कार जो आपल्याला शिकवतो की श्रद्धेपुढे अशक्य असे काहीच नाही. ही कथा ज्या दिवशी घडली किंवा ज्या दिवशी औदुंबराचे पूजन विशेष फलदायी ठरते तो दिवस म्हणजे औदुंबर पंचमी. या दिवशी भक्त काय करू शकतात? 1. वृक्षपूजन. औदुंबराच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करा. 2. प्रदक्षिणा. या दिवशी 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की वृक्षाच्या प्रत्येक प्रदक्षिणेसोबत आपली पापं नष्ट होतात. 3. जप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान 1 माळ जप करा. 4. नैवेद्य. औदुंबराच्या मुळाशी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. तर भाविकांनो, औदुंबर पंचमीची ही कथा आपल्याला संयम आणि विश्वासाची ताकद शिकवते. तुमच्या आयुष्यातही कितीही कठीण प्रसंग आले तरी गुरुरायांवर विश्वास ठेवा. वाळलेल्या काठीला पालवी फुटू शकते तर तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस नक्कीच येऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ही पावन कथा सर्वांपर्यंत पोहोचेल. अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन